आज 6 जून म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा दिन। आजच्या दिवशी रायगडावरती श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता आणि आजच्या दिवशी खऱ्या अखंड स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली होती। आपण त्यांचा इतिहास तर दररोज अभ्यासत असतो, पण आपल्याला गरज आहे त्यांच्या उपयोजित इतिहास अभ्यासण्याची। कारण जे त्यांनी कार्य केले होते त्या कार्यापैकी जर आपल्याला 1% सुद्धा कार्य करता आले तर आपण आपल्या स्वतःचं हिंदवी स्वराज्याचं अस्तित्व टिकवू शकतो, स्वराज्य निर्माण करू शकतो आणि आपली जी मराठीची अस्मिता आहे याला सुद्धा आपण टिकवू शकतो। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा फक्त हा एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता त्यांचे जे विचार आहे, त्यांचे जे कार्य आहे त्याच्यापैकी फक्त आपण 1% जरी कार्य केले, त्यांच्यापैकी फक्त आपण 1% जरी विचार आपल्या मनामध्ये ठेवले तर निश्चित तौरनं आपला जो महाराष्ट्र आधीच्या काळामध्ये होता आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी मराठीची अस्मिता कमी होत चाललेली आहे तर ती सुद्धा टिकून राहील आणि आपले जे हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे पुढच्या 50 पिढ्या 100 पिढ्यांना सुद्धा हे जसंच तसं माहित राहील आणि आपले जे किल्ले आहे, गड आहे यांचं जतन आणि संवर्धन सुद्धा योग्यरीत्याने केल्या जाईल। एक राजा होता आणि त्या राजाने अखंड हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली होती, हे पुढच्या पिढीला सुद्धा समजायला पाहिजे।